चलो, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द ओएस मध्ये बेटा आपला कन्सेप्ट बोलला जात होता सिस्टम कॉलचा. सिस्टम कॉल काय असतो? एक प्रकारचा मध्यस्थी किंवा मीडिएटर किंवा इंटरफेस कोणाकोणामधला ऑपरेटिंग सिस्टीम आणि प्रोसेस, आणि या दोघांमध्ये काय घडून आणतो? तो कम्युनिकेशन पण घडून आणतो. ठीक आहे. बरं, याचे काय टाइप्स आपण बघितले होते, म्हणजे 5 टाइप्स होते, त्याचे 2 टाइप माझे झालेले होते. 5 टाइप्स पैकी 2 टाइप्स कुठले कुठले होते बेटा तुमचे झालेले? आठवत आहे? कुठले कुठले? प्रोसेस कंट्रोल सिस्टम ब्लॉक, सिस्टम कॉल, प्रोसेस कंट्रोल सिस्टम कॉल, आणि अजून एक कुठलं बेटा? फाईल मॅनेजमेंट सिस्टम कॉल. अजून एक कुठलं होतं? फाईल मॅनेजमेंट. त्याला अजून एक काय नाव होतं? फाईल कंट्रोल सिस्टम कॉल. ओके. आता आज मला पुढचे 3 बघायचे आहेत. ते म्हणजे कुठले कुठले बेटा? डिव्हाइस मॅनेजमेंट सिस्टम कॉल, इन्फॉर्मेशन मेंटेनन्स सिस्टम कॉल, आणि अजून एक कम्युनिकेशन सिस्टम कॉल. हे 3 कन्सेप्ट मला आज बघायचे. पुन्हा तुम्हाला जर आठवत असेल, मी हे सगळेचे सगळे सिस्टम कॉल जे 5 सिस्टम कॉल आहेत त्यांचे मी तुम्हाला एक फंडा सांगितला होता. तो तुम्हाला 4 पॉईंट्समध्ये डिवाइड 3 पॉईंट्समध्ये डिवाइड करावा लागतो. पहिला कुठले असते? डेफिनेशन, पुढचे त्याचे ऑपरेशन्स, आणि त्या पर्टिक्युलर सिस्टम कॉलशी निगडीत कुठले कुठले सिस्टम कॉल आहेत ते, म्हणजे डिव्हाइस मेंटेनन्स सिस्टम कॉलचे कुठले कुठले सिस्टम कॉल आहेत. तसं की हे जे दिसतात खाली ते. बरं, हे याचे जे सिस्टम कॉल्स आहेत तेच त्याचे काय असतात बेटा? ऑपरेशन्स. काही चेंज होत नाही. फक्त प्रत्येकाचे काय चेंज होते? डेफिनेशन चेंज होते. म्हणजे मला त्याचे सिस्टम कॉल पाठ केले, त्या पर्टिक्युलर सिस्टम कॉलचे सिस्टम कॉल पाठ केले, त्या पर्टिक्युलर सिस्टम कॉलचे सिस्टम कॉल पाठ केले, त्याचे ऑपरेशन्स पण पाठवून जातात. हे 5 तुम्हाला सिस्टम कॉलचे सिस्टम कॉल पाठ करा, इनडायरेक्टली तुमचे ऑपरेशन्स पण काय होऊन जातील? पाठवून जातील. ठीक आहे. ओके. आता सगळ्यात पहिलं माझं जे आजचं चालू होत आहे ते म्हणजे कुठले बेटा? डिव्हाइस मॅनेजमेंट सिस्टम कॉल. आता आपण एक काम करू, सगळे तिघ सिस्टम कॉल आधी बघून घेऊ. ठीक आहे. 5 ते 10 मिनिटात, आणि नंतर मग सगळ्यांची लिखापडी घेऊन बसू. ठीक आहे. सगळ्यात पहिलं कुठलं बेटा? डिव्हाइस मॅनेजमेंट सिस्टम कॉल. डिव्हाइस मॅनेजमेंट सिस्टम कॉल डेफिनेशन काय सांगते? असा सिस्टम कॉल जो की काय करतो? डिव्हाइसेसला मॅनेज करतो. नावातच मिनिंग आहे डिव्हाइस मॅनेजमेंट सिस्टम कॉल. असा सिस्टम कॉल जो की काय करेल? डिव्हाइसेसला मॅनेज करेल. मग डिव्हाइसेस कुठले कुठले? इनपुट आउटपुट डिव्हाइसेस असतात, नेटवर्किंग डिव्हाइसेस, स्टोरेज डिव्हाइसेस, असे अनेक प्रकारचे जे कुठले डिव्हाइसेस असतील त्या सगळ्या डिव्हाइसेसला मॅनेजमेंट करायचं का? कोणाचं असेल बेटा? डिव्हाइस मॅनेजमेंट सिस्टम कॉलचं. कोणाचं असेल? डिव्हाइस मॅनेजमेंट सिस्टम कॉल. अजून एकदा, डिव्हाइस मॅनेजमेंट सिस्टम कॉल काय करेल बेटा? हा नावातच मिनिंग आहे. डिव्हाइस मॅनेजमेंट सिस्टम कॉल इज बेसिकली यूज्ड टू मॅनेज ऑल टाइप्स ऑफ डिव्हाइसेस. द डिव्हाइसेस कॅन बी इनपुट आउटपुट डिव्हाइसेस, नेटवर्किंग डिव्हाइसेस, स्टोरेज डिव्हाइसेस, ब्ला 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 एक्सेट्रा. ठीक आहे. हे काय झालं माझं? डिव्हाइस मॅनेजमेंट सिस्टम कॉल. डिव्हाइस मॅनेजमेंट सिस्टम कॉलचे ऑपरेशन्स बघायला गेलं त्याचे काय बेटा? रिक्वेस्ट डिव्हाइस, रिलीज अ डिव्हाइस. ठीक आहे. डिव्हाइस मॅनेजमेंट सिस्टम कॉल कन्सिस्ट ऑफ द फॉलोइंग ऑपरेशन्स. कुठले कुठले? रिक्वेस्ट डिव्हाइस, रिलीज अ डिव्हाइस, कॉमा देन पुन्हा रीड फ्रॉम द डिव्हाइस, राइट इनटू द डिव्हाइस, कॉमा गेट द डिव्हाइस ॲट्रिब्यूट, सेट द डिव्हाइस ॲट्रिब्यूट्स, कॉमा लॉजिकल अटॅचमेंट ऑफ द डिव्हाइसेस अँड लॉजिकल डिटॅचमेंट ऑफ द डिव्हाइसेस. हेच त्याचे ऑपरेशन्स आहेत, आणि हेच त्याचे काय? सिस्टम कॉलशी निगडीत त्या पर्टिक्युलर सिस्टम कॉलचे सिस्टम कॉल आहेत. ठीक आहे. त्या पर्टिक्युलर सिस्टम कॉलचे हे त्याचे सिस्टम कॉल आहेत. जे सिस्टम कॉल असतात तेच त्याचे काय असतात बेटा? ऑपरेशन्स. तेच त्याचे काय असतात? ऑपरेशन्स. ठीक आहे. पुन्हा एकदा, डिव्हाइस मॅनेजमेंट सिस्टम कॉल. डिव्हाइस मॅनेजमेंट सिस्टम कॉल काय करेल बेटा? अनेक डिव्हाइसेसला मॅनेजमेंट करेल. कुठले कुठले डिव्हाइसेस? इनपुट आउटपुट डिव्हाइसेस, स्टोरेज डिव्हाइसेस, ठीक आहे, अजून एक नेटवर्किंग डिव्हाइसेस. या डिव्हाइसेसला तो मॅनेजमेंट देण्याचं काम करेल. पुढे इन्फॉर्मेशन मेंटेनन्स. नावातच मिनिंग आहे. असा सिस्टम कॉल जो काय करेल बेटा? इन्फॉर्मेशनला मेंटेन ठेवेल. म्हणजे काय? स्टोर ठेवेल, मेंटेन ठेवेल. त्याला काय नाव दिले? इन्फॉर्मेशन मेंटेनन्स सिस्टम कॉल. असा सिस्टम कॉल जो की इन्फॉर्मेशनला काय करेल? मेंटेन करेल. त्याला काय नाव दिलं? इन्फॉर्मेशन मेंटेनन्स सिस्टम कॉल. त्याचे ऑपरेशन्स, हेच त्याचे ऑपरेशन्स, आणि हेच त्याचे काय बेटा? सिस्टम कॉल. ऑपरेशन्स कुठले कुठले? गेट ऑफ द सिस्टम डेटा, सेट ऑफ द सिस्टम डेटा. पुढे अजून एक, गेट ऑफ द इन्फॉर्मेशन डेटा, सेट ऑफ द इन्फॉर्मेशन डेटा मध्ये कॉमा येईल. गेट द प्रोसेस डिव्हाइस फाईल ॲट्रिब्यूट्स, कॉमा गेट द प्रोसेस डिव्हाइस फाईल ॲट्रिब्यूट्स, सेट द प्रोसेस डिव्हाइस फाईल ॲट्रिब्यूट्स. आधी गेट मग सेट. पुढे गेट द टाइम ऑर डेटा, आणि अजून एक काय? सेट द टाइम ऑर डेटा. अजून एक काय बेटा? सेट द टाइम ऑर डेटा. म्हणजे हे कन्सेप्ट काय जास्त अवघड नाही आहे. फक्त तुम्हाला हे खालचं पाठ करायचं आहे. कन्सेप्ट सोपेच बेटा. फक्त प्रत्येकाची काय चेंज होते ते? डेफिनेशन. फक्त प्रत्येकाची काय चेंज होते? डेफिनेशन. कन्सेप्च्युअल पॉईंट ऑफ व्ह्यू असं खूप डिटेलमध्ये नाही आहे, पण तुम्हाला हे फक्त पाठांतर करायचं आहे. ठीक आहे. हे पाठ झालं की हे उत्तर तुमचं पाठवून जाईल. पुढे कम्युनिकेशन सिस्टम कॉल. कम्युनिकेशन सिस्टम कॉल असा सिस्टम कॉल आहे जो अनेक डिव्हाइसेसमध्ये काय करेल बेटा? अनेक डिव्हाइसेस नाही म्हणते ना, अनेक सिस्टम कॉल्समध्ये ज्याच्यामध्ये कम्युनिकेशन करणार आहे. अनेक सिस्टम कॉल्समध्ये कम्युनिकेशन करणार आहे. मग अनेक सिस्टम कॉल कुठले कुठले? प्रोसेस कंट्रोल सिस्टम कॉल आहे,
फाइल मैनेजमेंट सिस्टम कॉल आहे, डिव्हाइस मॅनेजमेंट सिस्टम कॉल आहे, इन्फॉर्मेशन मेंटेनन्स सिस्टम कॉल आहे. या सगळ्या सिस्टम कॉल्समध्ये कम्युनिकेशन घडून आणायचं असेल तर कोण घडून आणेल? तुमचं कम्युनिकेशन सिस्टम कॉल. कोण घडून आणेल? कम्युनिकेशन सिस्टम कॉल. पुन्हा एकदा कम्युनिकेशन सिस्टम कॉल नावातच मिनिंग आहे. तो काय करेल बेटा? कम्युनिकेशन घडून आणेल. तो काय करेल? कम्युनिकेशन घडून आणेल. कोणाकोणामध्ये? अनेक सिस्टम कॉल्समध्ये. अनेक सिस्टम कॉल्समध्ये. अनेक सिस्टम कॉल्स कुठले कुठले? तर प्रोसेस कंट्रोल सिस्टम ब्लॉक आहे, कॉल आहे, त्याच्यानंतर फाईल मॅनेजमेंट सिस्टम कॉल आहे, डिव्हाइस मॅनेजमेंट सिस्टम कॉल आहे, इन्फॉर्मेशन मेंटेनन्स सिस्टम कॉल आहे. या सगळ्या सिस्टम कॉल्समध्ये काय घडून आणेल बेटा? कम्युनिकेशन घडून आणेल. त्याचे ऑपरेशन्स आणि पुन्हा हे ऑपरेशन्स कुठले कुठले? क्रिएट द कम्युनिकेशन कनेक्शन, डिलीट द कम्युनिकेशन कनेक्शन म्हणजे कनेक्शन घडून पण आण, डिलीट पण कर. सेंड द मेसेज, रिसीव्ह द मेसेज, मेसेज पाठवी आणि मेसेज रिसीव्ह कर. तर अटॅच द रिमोट डिव्हाइसेस, डिटॅच द रिमोट डिव्हाइसेस म्हणजे कुठलाही कम्युनिकेशन ज्याच्यासोबत घडून आणायचं असेल त्याच्याशी कम्युनिकेशन अटॅच कर डिव्हाइसला आणि पुन्हा डिटॅच पण करून टाक. आणि सगळ्यात पहिले ट्रान्सफर द स्टेटस इन्फॉर्मेशन सगळ्यात मेन ट्रान्सफर करायचं काम करेल. हे कशात झालं बेटा? कम्युनिकेशन सिस्टम कॉल. कशात झालं? कम्युनिकेशन सिस्टम कॉल. अजून एकदा सगळे डिव्हाइस मॅनेजमेंटमध्ये काय करेल? तो अनेक डिव्हाइसेसला मॅनेज करेल. कुठले कुठले? इनपुट आउटपुट डिव्हाइसेस, नेटवर्किंग डिव्हाइसेस, स्टोरेज डिव्हाइसेस. पुढचं हे त्याचे ऑपरेशन जे आहे तेच ऑपरेशन्स म्हणजेच काय? त्या सिस्टम कॉलशी निगडीत सिस्टम कॉल्स आहेत. पुढे इन्फॉर्मेशन मेंटेनन्स सोपं आहे. तो इन्फॉर्मेशनला काय करेल बेटा? मेंटेन करायचं काम करेल. कुठे? कम्युनिकेशन सिस्टम कॉल काय करेल? तो अनेक याच्यामध्ये काय घडून आणेल? कम्युनिकेशन घडून आणेल. कम्युनिकेशन घडून आणताना कोणाकोणामध्ये? प्रोसेस कंट्रोल सिस्टम ब्लॉक, त्या सिस्टम कॉल, त्याच्यानंतर डिव्हाइस मॅनेजमेंट सिस्टम कॉल. पुढे बोलायला गेलं तर तुमचं अजून इन्फॉर्मेशन मेंटेनन्स सिस्टम कॉल, फाईल मॅनेजमेंट सिस्टम कॉल. या सगळ्यांमध्ये काय घडून आणेल? तो कम्युनिकेशन घडून आणेल. कळाले बेटा? कन्सेप्ट सोपे अवघड नाही आहेत. काल आपले 2 झाले होते, आज पुढचे 3. ठीक आहे. चल हेडिंग टाका आता सगळेजण. हेडिंग टाका सगळ्यांनी प्लीज. हेडिंग टाका. डिव्हाइस मॅनेजमेंट सिस्टम कॉल. डिव्हाइस मॅनेजमेंट सिस्टम कॉल. डिव्हाइस मॅनेजमेंट सिस्टम कॉल. चल खाली घ्या. डेफिनेशन पहिले. The system call which are mainly used to manage the devices which are mainly used to the system call which are mainly used to my mistake the system call which are mainly used to the system call which are mainly used to the system call which are mainly used to manage the devices. The system call which are mainly used to manage the devices. The system call which are mainly used to manage the devices. Like manage the devices like input output devices. Like input output devices, comma storage devices, comma storage devices, comma networking devices, comma networking devices, etc. etc. Then such type of a system call then such type of a system call is known as device management system call. Is known as device management system call. Puts the point. Device management system call. Device management system call consists of the following operations. Device management system call consists of the following operations. Request a device, comma, release a device. Request a device, comma, release a device, comma, read from the device, comma, write into the device. Read from the device, comma, write into the device, comma, get the device attributes, comma, set the device attributes. Get the device attributes, comma, set the device attributes. Set the device attributes, comma, logical attachment of the devices. Logical attachment of the devices and logical detachment of the devices. And logical detachment of the devices. Okay.
आणि आता पुढचा मुद्दा काय बेटा, सिस्टीम कॉल्स रिलेटेड टू द डिव्हाइस मॅनेजमेंट सिस्टीम कॉल आर एज फॉलोज. डिव्हाइस मॅनेजमेंट सिस्टीम कॉलशी निगडीत कुठले सिस्टीम कॉल्स आहेत, तर हे सगळे सिस्टीम कॉल्स आहेत. ठीक आहे, हे सगळे सिस्टीम कॉल्स आहेत. व्हिडिओ पॉज करायचा आहे, इथून सगळं लिहून काढायचं. व्हिडिओ पॉज करायचा, इथून सगळं लिहून काढायचं. डिक्टेट काही करत नाही. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करून इथून सगळं लिहून काढायचं, जसं लिहिले तसं. व्हिडिओ पॉज करून सगळं लिहून काढायचं. ओके, लिहून झालंय. पुढचं घ्या. इन्फॉर्मेशन मेंटेनन्स सिस्टीम कॉल. इन्फॉर्मेशन मेंटेनन्स सिस्टीम कॉल. सगळ्यात पहिली त्याची डेफिनेशन. द सिस्टीम कॉल which are used to maintain the information. The system call which are used to maintain the information. The system call which are used to maintain the information are known as information maintenance system call. Are known as information maintenance system call. The system call which are used to maintain the information. The system call which are used to maintain the information are known as information system call. पुढचा पॉइंट, information maintenance system call controls the operations like. Information maintenance system call controls the operations like. Information maintenance system call controls the operation like. Get off the system data, set off the system data. Get off the system data, set off the system data, get off the information data, get off the information data, set off the information data, get off the information data, set off the information data, get the process, device, file attributes, get the process, device, file attributes, get the process, device, file attributes, set the process, device, file attributes, set the process, device, file attributes. Get the time or data, and set the time or data, Okay, पुढचं सिस्टीम कॉल रिलेटेड टू द इन्फॉर्मेशन सिस्टीम कॉल आर एज फॉलोज. ठीक आहे, कुठले ते लिहून काढायचे दिसतात तुम्हाला सगळे समोर. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करायचा, इथून सगळं लिहून काढायचं. थर्ड पॉईंट मी डिक्टेट करत नाही आहे, डायरेक्ट तुम्हाला बोर्डवरती दिसतोय, तिथून कॉपी करायचा. हा फर्स्ट पॉईंट, हा सेकंड पॉईंट, हा थर्ड पॉईंट. थर्ड पॉईंट तुम्हाला सगळ्या बोर्डवरती दिसतोय बेटा लिहिलेला, तिथून कॉपी करून घ्यायचा. ओके, झाले कॉपी. नेक्स्ट पुढचं घ्या, कम्युनिकेशन सिस्टीम कॉल. The system call which are mainly used for the communication between all types of system call, the system call which are mainly used for the communication between all types of system call, for the communication between all types of system call, is known as communication system call. पुढचा पॉईंट घे त्याच्यातलाच. कम्युनिकेशन सिस्टम कॉल communicates in between communication system call communicates in between process control system call file management system call device management system call and information maintenance system call
information maintenance system call. And information maintenance system call. पुढचा point. Communication system call consists of the following operations. Communication system call consists of operations like असं लिहा. Communication system call consists of the operations like creating the communication, comma, deleting the communication, creating the communication, comma, deleting the communication, comma, send the message, comma, receive the message, send the message, comma, receive the message, comma, attach the remote devices, comma, detach the remote devices, attach the remote devices, comma, detach the remote devices, and transfer the status information, okay. आता system call related to the communication system call are as follows. ठीक आहे. पुन्हा आता इथून सगळं लिहून काढायचं जसं लिहिलं तसं. म्हणजे कम्युनिकेशन सिस्टम कॉलशी निगडीत कुठले सिस्टम कॉल आहेत तर हे सगळे. कम्युनिकेशन सिस्टम कॉलशी निगडीत कुठले सिस्टम कॉल आहेत तर हे सगळे. चलो लिहून काढायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे. सगळंच्या सगळं लिहून काढायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे. सगळंच्या सगळं लिहून काढायचं आहे. ओके. लिहून झालं असेल बेटा. इथे तुमचे सगळेच्या सगळे सिस्टम कॉल संपलेत. इथे तुमचे सगळेच्या सगळे काय संपलेत बेटा? सिस्टम कॉल. उद्यापासून माझा पुढचा फंडा चालू होऊन जाईल बेटा. ओके, दॅट्स ऑल. बाकीचं होते. थँक्यू. गुड डे.